कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी गोकुळ शिरगाव येथे गांजा विक्री करणाऱ्या इसमावर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत 2 किलो 800 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून एकूण 66,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी अवैध अंमली पदार्थांचा साठा आणि विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे हद्दीतील म्हसोबा माळवाडी येथे राहणारा विनायक पाटील हा आपल्या राहत्या घरी गांजाची चोरी छुप्या पद्धतीने विक्री करत आहे. या माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला. छापा कारवाई दरम्यान विनायक मोहन पाटील यास ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या ताब्यातून 2 किलो 800 ग्रॅम गांजा तसेच मोबाईल हँडसेट असा एकूण सुमारे 66,000 रुपयांचा मुद्देमाल 2 पंचांच्या साक्षीने जप्त करण्यात आला. चौकशीत आरोपीने गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील परप्रांतीय व स्थानिक कामगारांना गांजाची विक्री करत असल्याची कबुली दिली आहे. आरोपी विरोधात गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून यापूर्वी त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई झाल्याची माहिती आहे. पुढील तपास गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर विभाग सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने पार पाडली.